डाळप स्वारी. कोकण प्रांत विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरेने समृद्ध आहे. कोकणातील विविध चालीरीती, परंपरा, सण व उत्सव हे कोकणातील निसर्गाशी, लाल मातीशी, जनमानसाचे नाते अधिक दृढ करतात. कोकणातील प्रत्येक गावात अनेक स्वयंभू देवस्थाने असून त्यांच्या विविध आख्यायिका व दंतकथा प्रसिद्ध आहेत. कोकणी माणूस हा देवभोळा, श्रद्धाळू असून त्याने आपल्या गावातील पारंपरिक चालीरीती, रिवाज अबाधित व अखंडित ठेवले आहेत. तळ कोकणात फार पूर्वीपासून वार्षिक डाळप स्वारीचा सोहळा आजही मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे मध्य व उत्तर कोकणात शिमगोत्सव या उत्सवात जशा पालख्या फिरतात, त्याच पद्धतीने डाळप स्वारीत गावातील सर्व ग्रामदैवते गावात फिरतात आणि गावातील रयतेच्या अडीअडचणी दूर करून रयतेचा सांभाळ करतात, अशी श्रद्धा आहे. वार्षिक डाळप स्वारी हा कोकणातील एक प्रमुख व पारंपरिक सोहळा आहे. येथील ग्रामदैवतांची डाळप स्वारी म्हणजे जणू गावासाठी अघोषित स्वच्छता अभियानच असते. गावातील पूर्वापार वहिवाटीच्या पायवाटा, पाणंदी या निमित्तानं साफसूफ होतात. गावातील वाडीतील लोक अशा सार्वजनिक पाणंदीची सामुदायिक स्वच्छता करतात. पूर्वापार ठरलेल्या वाटेनेच ही देवांची स्वारी जात असल्याने सध्या काही ओस पडलेल्या पायवाटांची आणि पाणंदींचीही या डाळप स्वारीच्या निमित्ताने साफसफाई होते. आपल्या घरासमोरून, दारासमोरून ग्रामदैवते जात असल्याने त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या घरासमोरचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतो. गावातील काही देवस्थाने ही गर्द जंगलात व मुख्य वस्ती बाहेर आहेत. अशा देवस्थानांचीही या निमित्ताने स्वच्छता होते. गावातल्या घराला टाळे ठोकून पोटा पाण्यासाठी शहरांकडे गेलेली गावातली काही माणसे डाळप स्वारीच्या निमित्ताने गावी येतात. ग्रामदैवतांच्या स्वागतासाठी घर लख्ख करतात. डाळप स्वारीपर्यंत घरात राहतात. या निमित्ताने घराचे टाळे खुलते, घराची दारे उघडतात, घराची झाडलोट होते आणि घरातील माणसांच्या मनातली काळजी, कोळिष्टके, किलमिशे दूर होतात. फार मोठ्या श्रद्धेने गावकरी डाळप स्वारीत सहभागी होतात. ग्रामदैवतांना आपल्या घरात निमंत्रित करून दैवतांची व रयतेची उठबस करतात. ग्रामदेवतांची पूजा अर्चा होते. रखवालीची गाराणी होतात. घरी आलेल्या रयतेस चहा पाणी देऊन यथाशक्ती पाहुणचार केला जातो. डाळप स्वारीच्या 4 दिवसात त्रिंबक गावातील संपूर्ण वातावरण असे प्रसन्न व श्रद्धाळू बनते. गावातील 12-5 मानकरी या डाळप स्वारीचे नियोजन करतात. तसे नियोजन हे पूर्वापार चालत आलेलेच असते, पण गावातील गुरव, राजसत्तेचे घाडीगावकर, पूर्वसत्तेचे घाडीगावकर, ब्राह्मण, देवळी, परीट, तेली, कदम, शेडगे, पवार, जाधव, सुतार, परब, सावंत, बागवे, साटम आदी 12-5 मानकरी या डाळप स्वारीची तयारी करतात. यांतील सर्व मानकऱ्यांची कामे व जबाबदाऱ्या तशा पूर्वापार ठरलेल्याच असल्याने प्रत्येक मानकरी आपापली ठरलेली जबाबदारी पार पाडतो. डाळप स्वारीत 12-5 मानकर श्रीदेवी पावणाई, मेळेकरीण, श्रीदेवी सातेरी, हुकुमाची अधिकारीण, श्रीदेवी रामेश्वर, श्रीदेव आकारी ब्राह्मण आणि श्रीदेव विठलाई अशा 5 दैवतांच्या 5 शिवकाळा गावात फिरतात. या 5ही शिवकाळांचे मुसळासारखे लाकडी रंगीत खांब असतात. खांबाच्या खालच्या टोकास पोलादी धातूची खिळी असते. या खिळीचा उपयोग खांब मलंगण्यासाठी व खोरणी घालण्यासाठी होतो. खांबाच्या वरच्या टोकास देवीचा मुखवटा, चांदीचा, तांब्याचा हात
मुकुट असतो. या खांबांना विशिष्ट व पारंपरिक पद्धतीने साड्या नेसवून फुलांच्या वेण्या व हारांनी सजवतात. अंगात संचार आलेले ठरलेले अवसर हे अवजड खांब अगदी लीलया हातांवर गरगर फिरवतात. खांद्यावर घेऊन धावतात तेव्हा फार मोठे आश्चर्य वाटते. श्रीदेवी सातेरीचा व श्रीदेवी पावणाईचा खांब पूर्वसत्तेतील ठरलेला घाडीगावकर वकलात, श्रीदेव रामेश्वराचा खांब गुरव घराण्यात, श्रीदेव आकारी ब्राह्मणांचा खांब परब घराण्यात, तर श्रीदेवी विठलाईचा खांब सुतार समाजातील ठरलेल्या घराण्याकडे पूर्वांपार काळापासून आहे. मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेस म्हणजे श्री दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गावचे प्रमुख गावदैवत व हुकुमाची अधिकारी असलेल्या श्रीदेवी सातेरी देवीच्या स्वयंभू पाषाणास डाळप स्वारीच्या परवानगीसाठीचे कौल लावले जातात. गावातील 12-5 मानकरी हे कौल लावतात. डाळप स्वारीसाठी हुकुमाचा कौल शिवकाळा घेणाऱ्या अवसरांच्या नावांचे व्यक्तींचे कौलही लावले जातात. श्रीदेवी सातेरीने हुकुमाचा कौल दिल्यावर पुढे पूर्वापार काळापासून ग्रामरक्षक म्हणून काम करणाऱ्या देवता, सीमेचे अधिकारी, चाळे, ठिकाणदार यांच्या खोरण्या घालतात. खोरणी घालणे म्हणजे डाळप स्वारी आधी गावात वावरणाऱ्या दुष्ट शक्ती, नडी अडचणी यांचे निवारण करून त्यांचा बंदोबस्त करणे. या दैवतांच्या नावाने एक नारळ ठेवून 12-5 मानकऱ्यांच्या साक्षीने गाराण्याचे मानकरी असलेले गावकर देवाला गाराणे घालतात. बाई देवी माते, आई तू 5 तळा 12 आकार 27 तत्वांची भूमिका तू माते आई, या सगळ्या तत्वांचा गणित एक करून डाळप स्वारी विनाविघ्न पार पडात ह्याची खबरदारी घे. राजसत्ता, पूर्वसत्ता, 12चो पूर्वस, पूर्वसंबंध ह्यांचा एक गणित करून कसली काय अडनड अडचण असली तर मूळ मर्यादेकडे पूर्व मर्यादेकडे आटपून ठेव. मर्यादेचा गणित एक करून पूर्व चाळ्याचा गणित एक करून आपला वार्षिक तडीसने माते आई. गावकर गाराणे घालत असतात. इतर उपस्थित मानकरी होय महाराजा चा घोष करत गावकरांचा उत्साह वाढवतात. अशा प्रकारे प्रत्यक्ष डाळप स्वारी सुरू होण्याआधी बांदी ब्राह्मण, श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव गांगो घाडवस, श्रीदेवी सातेरी, 12चा पूर्वस, पूर्वसमन, श्रीदेवी पावणाई, विठलाई, खांबल चाळा, कुरमाळचा चाळा, आकारी ब्राह्मण, बेळपान, चौकुरा यांच्या खोरण्या करून डाळप स्वारीची तयारी पूर्ण होते. प्रत्यक्ष डाळप स्वारी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी श्रीदेवी सातेरी मंदिरात सर्व 12-5 मानकऱ्यांसह गावकरी जमतात. शिवकाळांचे खांब नेसवणे, सजवणे व इतर आवश्यक असलेली कामे केली जातात. कधी गरज असेल तर आदल्या दिवशी सर्व 5ही शिवकाळा 12चा पूर्वस वाढवून डाळप स्वारीची तयारी केली जाते. 12चा पूर्वस हे वारेसूत्र असून ते देवतांना वाट दाखवण्याची व त्यांची वाट निर्विघ्न करण्याची कामगिरी करते. पूर्वसत्तेतील ठरलेल्या घाडीगावकर घराण्यातच हे 12च्या पूर्वसाचे वारेसूत्र असते. डाळप स्वारी निमित्त संपूर्ण गावात एक प्रकारचे नवचैतन्य दिसते. गावातील सर्व ग्रामदैवतांची मंदिरे डाळप स्वारीच्या निमित्तानं विद्युत रोषणाईनं न्हावून जातात. डाळप स्वारीच्या पहिल्या दिवशी सकाळी 12-5 मानकऱ्यांसह गावकऱ्यांच्या उपस्थितीत डाळप स्वारी सुरुवात होते. ढोल, ताशा, सनईच्या पारंपरिक गजरात शिवकळा डाळप स्वारीसाठी बाहेर पडतात. वाटेतील देवस्थाने, स्थळे आणि लोकांच्या सालाबादी रखवालीच्या तळ्या, ओट्या स्वीकारित अंगात संचार असलेले अवसर शिवकळा एक एक घर घेत पुढे पुढे जातात. प्रत्येक घरची तळी देताना त्या घरचा यजमान किंवा सवाष्ण स्त्री देवांची पूजा करते. त्यांच्या पायांवर पाणी ओतून पाय धुते. पूजा झाल्यावर देवापुढे नतमस्तक होऊन उभी राहते. घराण्याचा पिढी जात अधिकार असलेला पूर्वसत्तेतील गावकार रखवालीचे गाराणे घालतो.
बाई देवी माये माझे आई, तू माझे आई 5 ताळा 12 आकार 27 तत्वांची भूमिका तू माते आई. आज ह्या तुझा अमुक अमुक लेकरू तुझ्या वेलीचा फळ असा. सालाबादप्रमाणे लेकरान तुझी वार्षिक तळी भरल्यान हा, ती मान्य करून घे. लेकरांचो सांभाळ कर. लेकराचे सगळे सोयरे झिलफूट भाऊबंद पोटा पाण्यासाठी मुंबई इलाक्यात चाकरी करतात. थकल्यांक थय संभाळ, हकल्यांक हय सांभाळ. लेकरांच्या पाठी काय कोणाची दात कसार करणी कर्तृत्व असात तर ती पायाबुडी घाल. मुंबईच्या मुंबाबाईचा आणि तुझा एक गणित कर. 4चे 24 कर 12चे 32 कर. माझी आई, लेकरांच्या नोकरी धंद्यात शेती भातीत उद्योगधंद्यात बरकत दे माझी आई. लेकराच्या पाठी असलेली साडेसती दात कसाळ दूर करून लेकराचा बरा आणि भला करून रखवाली कर गे माते आई. वाटेत अनेक भाविक लोक देवांना त्यांच्या घरात घेऊन जातात. देवांची रयतेची उडबस करतात. चहा पाणी फराळ होतं. देवांबरोबर चालताना तसा कोणताही थकवाही जाणवत नाही. आवश्यक व उपयुक्त शारीरिक व्यायाम होतो. दैनंदिन जीवनातील दगदग, चिंता, ताणतणाव, आपापसातील हेवेदावे, भांडणे सर्वजण डाळप स्वारीच्या निमित्ताने विसरून जातात.